लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। सागर धानुरे हत्या प्रकरण 24 तासात अज्ञात मारेकरांना जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पोलीस ठाणे कदीम जालना येथे आम-ऋण 55/2025 कलम 114 न्यायसंस्थेच्या संहितेनुसार दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत सागर धानुरे याने आत्महत्या न करता त्याची निर्घृण हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले। यानंतर अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने अज्ञात मारेकऱ्यांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला आहे। या गंभीर प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना स्पष्ट सूचना व मार्गदर्शन केले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान कल्याण गणपतराव भोजने राहणार समर्थनगर जुना जालना याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीत संशयित आरोपी कल्याण भोजने याने कबूल केले की त्याचे व मयत सागर धानुरे याचे पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होते। याच कारणावरून सागर धानुरे त्याला सातत्याने त्रास देत होता। याच दरम्यान आरोपीला समजले की सागर धानुरे व कमलेश झाडीवाले यांच्यातही वारंवार वाद होत होते। यामुळे दोघांनी मिळून 15 दिवसांपूर्वी सागर धानुरेच्या खुनाचा कट रचला। तसेच खुनासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्याचे ठरवले। दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता संशयित आरोपी कल्याण भोजने याने सागर धानुरे यास कलावती हॉस्पिटल समोर जालना येथे बोलावले। त्यानुसार आरोपी कमलेश झाडीवाले तेथे कारमधून आला व मयताच्या शेजारी बसून बोलण्यात गुंतवले। त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या गावठी पिस्टलने 2 गोळ्या गळ्याजवळ झाडल्या। झटापटीत सागर धानुरेने त्याला पकडल्याने आरोपीने चाकूने छाती व गळ्याजवळ वार करून खून केल्याची खात्री केली व घटनास्थळावरून फरार झाला। त्यानंतर आरोपी कमलेश झाडीवाले हा घरी गेला व दुसऱ्या दिवशी मयतास पाहण्यासाठी पुन्हा घटनास्थळी येऊन मित्रांसह छत्रपती संभाजीनगर येथे पोस्टमार्टमसाठी गेला, जे तपासात महत्त्वाचे ठरले। आरोपी कमलेश झाडीवाले याचा शोध घेत असताना तो जालन्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने नागेवाडी टोल नाक्याजवळ त्यास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून खुनानंतर 25 लाख रुपये मिळणार असल्याचेही मान्य केले। या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कदीम जालना पोलीस ठाणे येथे तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनी योगेश उबाळे, पोपनी राजेंद्र वाघ तसेच अमनलदार रामप्रसाद पवरे, भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, संजय सोनवणे यांनी यशस्वीपणे पार पाडली। अंबड चौकली परिसरामध्ये एका वाहनामध्ये एक मृतदेह आढळून आलेला होता। संशयास्पद परिस्थितीमध्ये तुम्ही काल तपास केला, काय निष्पन्न झाले, काय पुढे आली माहिती? काल सकाळी अंबड चौफुलीच्या थोडा पुढे एका गाडीमध्ये एक मृतदेह सकाळी सापडला होता। त्याच्यावर बुलेट इंजरी डोक्यावर होती। त्यातून त्याच्यामध्ये गांभीर्य लक्षात घेऊन लगेच आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केलेला होता। त्यावेळी पोस्टमॉर्टम पण आम्ही त्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये केला आणि त्यामध्ये काही स्टॅबसारखी पण इंजरी आणि बुलेट इंजरी दोघे आहे। प्लस तसेच ज्यावेळी CCTV तपासले आणि इतर आम्ही सगळा तपास केला तर मर्डर हा प्रकार असा शकतात असा डाऊट आल्यावर त्या अँगलने तपास सुरू करण्यात आला आणि त्यामध्ये 2 आरोपी कल्याण भोजने आणि कमलेश झाडीवाले या 2 आरोपीला पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे। प्रायमा फेसी कल्याण भोजने आणि मयताचा काही पैशाचा देवाणघेवाण होता, त्यातून यांनी ही कॉन्स्पिरसी रचून कमलेश झाडीवाल्याला सोबत घेऊन हा घटना अंजाम दिलेली आहे। तसेच याला एक सुसाईडचा बनावटीकरण
या आरोपीकडून करण्यात आला पोलिसाची आणि तपासाची दिशाभूल करण्यासाठी, पण ते सगळं आमचे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन फॉरेन्सिकची पण आमचे एक्सपर्ट आम्ही बोलवले होते, त्यातून ही मर्डरच आहे हे प्रॉपरली निष्पन्न केलेलं आहे. आता त्याची पोलीस कस्टडी आम्ही मागणी करणार आहोत आणि सगळे वैज्ञानिक तपास करून याला शिक्षा झाली पाहिजे अंडर ट्रायल असताना याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी या आरोपींवर काही गुन्हे दाखल आहेत का? म्हणजे ह्यामध्ये- सराईत आहेत का? जो झाडीवाले आहेत त्याच्यावर 6 ते 7 गुन्हे आहे. दुसरा कल्याण भोजनेवर एक गुन्हा आहे 2019चा, पण असा काही सराईत रेकॉर्ड नाही आहे. लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.